पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरून आहेत। या सगळ्या चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र फेटाळून लावल्यात। महाराष्ट्रामधून एनडीए मध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही, पवारांच्या आमदार खासदारांना तोडण्याचा प्रयत्न नाही, हे देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी केंद्रात एनडीएला आणखी खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडलं जाणार असल्याची माहिती मिळतेय। त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत। यामुळे त्या दोन्ही नेत्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। यावर खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री दत्ता भरणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। शेवटी हे दोन्ही सिनियर नेते कदाचित दोघे एकत्रित काम केले असल्यामुळे त्यांची एक मैत्रीचं नातं, त्यांचं पक्षविरहित मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत। जयंतरावांची आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली मला नाही माहिती, बैठक झालेली तुमच्याचकडून ऐकते। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएला साथ देऊन सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत। एनडीए सोबत जायचं की नाही यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मंथन सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी यावर पक्षात चर्चा रंगत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या चर्चेची कुणीही जाहीर वाच्यता करत नसलं तरी पक्षातील एका बड्या नेत्यावर या संदर्भात जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चांबाबत सूचक वक्तव्य केलं, तर रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या। चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा, धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे, हे त्या लोकांचा संबंध आहे। त्यावर मला भाष्य करायची गरज नाही। अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे। महाराष्ट्रातनं एनडीए मध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही। आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील। कुठलाही नवीन पक्ष आता एनडीए मध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही। पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही। जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही। नर्मदा प्रकल्पामधून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। उत्तर महाराष्ट्राला सर्वाधिक याचा फायदा होणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। आज दिल्लीमध्ये शहांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नर्मदा प्रकल्पावर चर्चा करण्यात आली आहे। जे 10 टीएमसी पाणी महाराष्ट्राला त्या ठिकाणी द्यायचं होतं, त्याच्यामध्ये नर्मदा तापी डायव्हर्जन या स्कीममधनं 5 टीएमसी आणि 5 टीएमसीची मागणी आम्ही उकईमधनं केली होती, तर त्याही संदर्भात आज हा निर्णय झालेला आहे। विशेषतः इकडे नंदुरबार जिल्हा असेल, तिकडे जळगाव जिल्हा असेल, किंवा जो आपला नाशिकचा काही भाग आहे, आता ते नेमकं कुठे आणि कसं न्यायचं याचा आपण आराखडा तयार करतो आहोत। पण त्यातनं मोठा फायदा हा महाराष्ट्राला आजच्या या बैठकीमुळे झालेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही सहकाऱ्यांकडून ही मारहाण करण्यात आली। या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे केडीएमसी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत। डोंबिवलीतल्या पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी 2 महिला डॉक्टर, 2 नर्स आणि 2 कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। या घटनेदरम्यान नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनाही पकडून ठेवल्याचा आरोप करण्यात आलाय। नेमका वाद कशामुळे झाला पाहूया। एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। जन्मानंतर बाळाला एनआयसीयू उपचारांची गरज भासू शकते अशी कल्पना कुटुंबियांना दिली। शास्त्रीनगर रुग्णालयात एनआयसीयू बेड्स आधीच भरलेले असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं।
बाळासह महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. याच कारणावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि समर्थकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादानंतर ही मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी केलाय. या घटनेचा निषेध म्हणून सर्व डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीनं काम बंद आंदोलन केलंय. डॉक्टरांवर आहे आता ते आय हॅव टू इन्क्वायर रिगार्डिंग दॅट. माझ्या लेवलवर मग पोलिसांच्या लेवलवर ते सगळं होईल. तर व्हेरी अर्ली तेच मी करू शकते की रुटीन सुविधा फॅसिलिटीज ज्या आहेत त्या मी सध्या स्टॉप केल्या आहेत. जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदास्पद, अतिशय निषेध करण्यासारखी घटना घडलेली आहे. या प्रकरणी डोंबिवलीतील विष्णुनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लॉ विल टेक इट्स ओन कोर्स असा या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आणि कानून व्यवस्था, सगळे अधिनियम याकरिताच आहेत की कोणी जर असं केलं असेल, कोणी म्हणजे सामान्य नागरिक असेल किंवा कोणी असेल, तर त्यांच्यावर रीतसर न्यायिक प्रक्रिया झाली पाहिजे. कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचं म्हणत विधानसभेमध्ये राम कदम आक्रमक झाले. कबुतरांना नॅशनल पार्कमध्ये स्थलांतरित का करत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर राम कदमांच्या प्रश्नाची सरकारने दखल घ्यावी अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी केल्या. तर कबुतरांमुळे आई मेल्याचा पुरावा द्या असं निलेश चंद्र मुनी यांनी म्हटलंय. जी आई सौभाग्यवती धोंडूबाई शिवाजी कदम 12 जूनला त्यांचा दुःखद त्यांना देवाज्ञा झाली. माझ्या आईला फुफ्फुसांचा आजार झाला होता, ज्याला आपण मेडिकल शास्त्रामध्ये ILD म्हणतो. याला जगात औषध नाही. माझी आई 15-15 मिनिटं खोकायची, 15-15 मिनिटं नॉनस्टॉप खोकत असताना बेशुद्ध व्हायची. ही स्थिती ILDच्या सर्व पेशंटची आहे आणि भारतभरात दर वर्षाला अशा 9 लाख पेशंट होतात. हा आजार कशामुळे बळावतो? तर आपण ज्या कबुतरांना आपण दाणे टाकतो त्या कबुतरांचा ड्रॉप आणि त्या ड्रॉपमुळे वातावरणात पसरणारे विषाणू आणि त्याच्यामुळे हा आजार बळावतो. नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे. का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत. त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ILD झाला. तुमच्याकडे जो उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? या देवभाऊंच्या सरकारनं त्या कबुतरांचा पण विचार करावा, ते पण जगले पाहिजेत, पण आमच्या माय माऊलींचा पण विचार करावा. दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे. शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी. हा जो मुद्दा ज्यांनी जो काढलेला आहे की माझी आई या फुफ्फुसामुळे मेली आहे असं काय, हे गोष्ट खोटी आहे. और सत्य असेल तर तुम्ही माना ना, समाजासमोर आणा. आणि मी त्या राम कदमला विचारेन ना, जैन समाजामध्ये तुम्ही येतात तर प्रत्येक कामावर तुम्ही मला प्रमाण द्या की तुमची आई त्या कबुतरामुळे मेल्यात. पण राम कदमची जी आईचे जो विषय असेल, त्यांची प्रत्येकाची आई महान आहे आणि त्यांच्या आईच्या आशीर्वादाने प्रत्येक भारतातील चांगल्या चांगल्या नेत्यांनी काम केलेलं आहे. पण त्यांचा आईचा मुद्दा संसदेमध्ये घ्यायला नको होता. हवे असतील तर मेडिकल रिपोर्ट्स वगैरे दे. माझ्या आईचं झालेलं मी अनुभवलंय. असं उद्या दुसऱ्या कोणाच्या आईच्या बाबतीत झालं तर स्वर्गात बसलेल्या माझ्या आईला की माझा मुलगा आमदार असून सुद्धा इतका महत्वाचा विषय त्यांनी सभागृहात मांडला नाही, तर तिच्या आत्म्याला ते बरं वाटतं नाही म्हणून मी सभागृहात मांडला. एवढंच. दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये विनयभंग झाल्याचा नागपूरमधल्या महिलांनी आरोप केलाय. तक्रार करून सुद्धा वेळेत मदत मिळाली नाही असा दावाही त्यांनी केला. त्यानंतर नेमणी स्थानकामध्ये रेल्वे इंजिन समोर जाऊन रेल रोको आंदोलन सुद्धा त्यांनी केलं. नागपूरच्या एका कुटुंबातील काही महिलांवर दानापूर सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित महिला देवदर्शन करून उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतून नागपूरकडे परतत होत्या. महिलांनी तक्रार करूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नसल्याचं म्हटलं जाते. या महिलांचं बुकिंग असल्यानं त्या रिझर्वेशन डब्यातून प्रवास करत होत्या. मात्र गाडी सुटल्यानंतर डब्यात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याचं त्यांनी सांगितलं.
आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी शिरल्यानं प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. गर्दीचा फायदा घेत काही प्रवाशांनी धक्काबुक्की केली, अश्लील शेरेबाजी केली, तसंच विनयभंग केल्याचा आरोप महिलांनी केलाय. खिड़की से ना हवा आने के लिए जगह है, पूरा पैक है टोटल. एसी नहीं चल रही क्या? अरे सर एसी की बात सर, आप स्लीपर है, एसी वाला नहीं है भैया. स्लीपर के पैसेंजर है सर, उसको हटाओ. वो बात भी नहीं है, लेडीज जा रहे हैं ना, तो ऐसे हाथ लगा रहे हैं, ऐसे हाथ लगा रहे हैं. इधर जैसे हैं उनको हटाते हैं. आप लोग सुनिए, पूरा सर एक कोच का ही पूरे कोच का यही हाल है. सर वो गलत हो जाएगा, पूरा कोच भरा एस फॉर में. रेल्वे हेल्पलाईन 139 वर संपर्क साधला, मात्र तात्काळ आणि प्रभावी मदत मिळाली नसल्याचा दावा पीडित महिलांनी केलाय. संतापलेल्या महिलांनी अखेर नैनी रेल्वे स्थानकावर रेल्वे इंजिनासमोर जाऊन रेल रोको आंदोलन केलं. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत रेल्वे पुढे जाऊ देणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. अनेक प्रयत्न करूनही, विनंत्या करूनही रेल्वेचे तिकीट चेकर घटना घडलेल्या डब्यात आलाच नाही. अखेरीस पीडित महिलांना त्याच डब्यातून नागपूरपर्यंतच्या 20 तासाचा प्रवास करावा लागला. छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केला. फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्ड आणि बोगस जात प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान घोटाळा झाल्याचं मंत्री शिरसाट यांनी सुद्धा मान्य केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. या योजनेत चक्क फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या नावे बोगस रेशन कार्ड वापरण्यात आल्याचा आरोप दानवेंनी केला. फडणवीस आणि शिंदेंच्या नावे बोगस कास्ट सर्टिफिकेट काढण्यात आल्याचा आरोपही दानवेंनी केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावानं टॅक्स पावती सभापती महोदय आणि राशन कार्ड पण आहे. असे राशन कार्ड, अशा टॅक्स पावती घेऊन घरकुल मंजूर केले. माझ्याकडे त्याच्या प्रती आहे. त्यांचा पत्ता आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, राहुल नगर, सादात नगर, छत्रपती संभाजीनगर. संजय शिरसाट साहेबांचा मतदारसंघ आहे. देवेंद्रजी तिकडे राहायला आलेले अशा पावतीतून दिसतंय. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाचं एक राशन कार्ड आहे सभापती महोदय माझ्याकडं, ज्याच्या स्वतः एकनाथ संभाजी शिंदे, पत्ता आंबेडकर नगर लिहिलेला आहे सभापती महोदय, संभाजीनगर. त्याच्यात त्यांचं नाव आहे, वहिनींचं नाव आहे श्रीकांत, डॉक्टर श्रीकांतचं नाव आहे, श्रीकांतच्या ज्या सौभाग्यवती वृषाली त्यांचं नाव आहे, मुलगा रुद्रांश त्याचं सुद्धा नाव आहे सभापती महोदय या राशन कार्ड मध्ये. देवेंद्र फडणवीसांच्या नावाचं एसटीचं सर्टिफिकेट आहे. शिरसाट साहेब तुमच्या खात्याचं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नावाचं कास्ट सर्टिफिकेट आहे इथं, एससी जातीचं, आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा एससी जातीचं प्रमाणपत्र सभापती महोदय इथं दिलेलं आहे. महापालिकेचे अधिकारी आणि अभियंते यात सहभागी असल्याचा आरोप दानवेंनी केलाय. या योजनेत घोटाळा झाल्याचं मंत्री शिरसाटांनीही मान्य केलं असून विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचं आश्वासनही दिलंय. महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते आणि पीएमसीचा याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे. मी आपल्या मार्फत या 93च्या सूचने अन्वये या सगळ्या योजनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. महानगरपालिकेने तपासण्या सुरू केल्या तर आम्हाला त्यामध्ये असं आढळून आलं कुणाचा ऍड्रेस बँगलोरचा आहे, बँगलोरचा फोन नंबर जे होते कोणी बँगलोरचा आहे, कोणी कर्नाटकचा आहे, कोणी आणखीन कोणत्या राज्याचा आहे, अशा प्रकारचे अर्ज त्यांचे होते. जी काही योजना राबवण्यात येते याचा असा जर कोणी गैरफायदा घेत असेल तर त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येतील. आपण विभागीय आयुक्ताच्या मार्फत एक समिती गठन करून यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई निश्चित करू. चेतन आणि सिया यांनी 4 महिन्यापूर्वीच लग्न केल्याचं समोर आल्याचं सूत्रांकडनं कळतं. कुटुंबातील कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केल्याचा संशय असल्याची सूत्रांची माहिती आहे. केतनची हत्या करण्यासाठी गुन्हेगारी वेबसिरीज पाहिल्याचं देखील समोर आलंय. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या संदर्भात धक्कादायक खुलासा बाहेर आलाय. सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीनं 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकलं होतं अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटची तपासणी केली असता
मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा दावा करण्यात आलाय. सिया आणि चेतननं कुटुंबातील कुणालाही न सांगता गुपचूप लग्न केल्याचा संशय आहे. चेतन आणि सियाचा मोबाईल डाटा रिकव्हर करण्यात आलाय. मोबाईल चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीचा तपास करण्यात आलाय. 6 ते 7 महिन्यांमधील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. 19 फेब्रुवारीला झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच चेतन आणि सियाचं लग्न झाल्याचा अंदाज आहे. केतनची हत्या करण्यासाठी सियानं गुन्हेगारी वेबसिरीज पाहिल्याची सूत्रांची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा याची माहिती घेतल्याचा संशय आहे. कोणत्या पद्धतीनं गुन्हा केल्यास संशय कमी येईल यासाठी हत्येच्या घटनांचा अभ्यास केलाय. चाकू, इतर शस्त्र वापरून खून केल्यास पुरावे सहज मिळू शकतात असा सिया आणि चेतननं निष्कर्ष काढला होता. आता या प्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे. नाशिककरांवरचं ढगफुटीचं संकट काहीसं टळलंय. त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलेला आहे. नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलंय, कारण त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरच्या अकोले परिसराकडे सरकलाय. मुसळधार पावसाचा भोवरा दुसऱ्या दिशेला सरकल्यानं मंगळवारी नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी धोका काही प्रमाणामध्ये कमी झालाय. तरी देखील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पर्जन्यवृष्टी कायम राहणार आहे. अहिल्यानगर नाशिक सीमेवर असलेल्या भंडारदरा परिसरात निसर्ग पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. सांदन व्हॅली, कोकणकडा, रतनगड, अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. नाशिकच्या ब्रह्मगिरी परिसरामधल्या मेणघर किल्ल्यावरच्या वाडीतील जवळपास 100 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. अहिल्यानगरच्या भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. घाटघर परिसरात 321 मिलीमीटर तर एकूण भंडारदरा परिसरात 300 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यानं आदिवासी दुर्गम भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. आदिवासी बांधवांच्या दैनंदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालाय. प्रशासनानं या परिसरात खबरदारीचे उपाय सुरू केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यामधल्या स्वारगेट मेट्रो स्टेशनला गळती लागली. प्लॅटफॉर्म आणि स्टेशन यामध्ये बादल्या ठेवण्यात आल्यात. स्वारगेट मेट्रो स्टेशनवरच्या गळतीमुळे नागरिकांचेही हाल झाले. कामशेत बोगद्याला लागलेल्या गळतीचा व्हिडिओ देखील समोर आलाय. स्वारगेट मेट्रो स्टेशनला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. ज्या ठिकाणी गळती लागली आहे त्या ठिकाणी मेट्रो प्रशासनाने बादल्या ठेवल्या आहेत. प्लॅटफॉर्म आणि रेल्वे स्टेशनमध्ये अनेक ठिकाणी अशा बादल्या दिसून येत आहेत. स्वारगेट मेट्रो स्टेशनवरच्या गळतीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले. पुण्यातील जे मेट्रो स्टेशन आहे येथे छताला गळती लागल्याचं चित्र समोर आलेलं आहे. आपण पुणे मेट्रो स्टेशन येथे आहोत. आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी जी गळती लागलेली आहे येथे बकेट मांडण्यात आलेला आहे. अगदी 1, 2, 3, 4 आणि त्या बाजूला 4 अशा एकूण 8 ते 9 बकेट लावलेले आहेत आणि एकंदरीतच ज्या छतातून अगदी मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. अगदी शेकडो कोटी रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वीच पुणे मेट्रो करण्यात आलेला आहे. दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या कामशेत बोगद्याला गळती लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कामशेत बोगदा जिथे संपतो त्या ठिकाणी बोगद्यामधून चक्क पाण्याच्या धारा खाली वाहत असल्याचं दिसतं. आणि आता बातमी ती केरळमधली. केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन झालं. भूस्खलन झाल्यामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. भूस्खलनाच्या या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय. मेपाडी जवळच्या कल्लाडीमध्ये बोगद्याचं काम सुरू होतं. त्याच वेळेला भूस्खलन झाल्याची माहिती आहे.
केरळच्या वायनाडमध्ये मोठं भूस्खलन झालंय. भूस्खलन झाल्यानं डोंगराचा भाग रस्त्यावर आला. वायनाड जवळच्या कल्लाडी गावात मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली. पाणी आणि डोंगराचा भाग एवढ्या वेगात खाली आला की काही जणांना जीव वाचवण्यासाठी वेळही मिळाला नाही. भूस्खलनावेळी अनेक वाहनंही दूर फेकली गेली. रस्त्यावर उभा असलेला पाण्याचा टँकरही काही मीटर अंतर घसरत गेला. पाण्याच्या आणि चिखलाच्या प्रवाहात अनेक लोक अडकले. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले. अनेक वाहनांचंही मोठं नुकसान झालं. यात 3 जणांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. स्थानिक यंत्रणा बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. 7 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.